कणखर बातमी, कणखर आवाज. आपण पाहता सावली मराठी न्यूज चॅनल. दिनांक 26 मार्च 2025 मौजे बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील शेतकरी श्री धनराज रंगराव जाधव यांनी त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रकारचे फळझाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंब्याच्या विविध प्रजातींची लागवड केली आहे. हापूस, केळ्या, लंगडा, जपानचा मियाजाकी असे आंब्याचे झाडांची लागवड केली आहे. त्याचबरोबर जाम, फणस, चिक्कू, नारळ, सेब, शेवगा, लिंबू, जांभूळ असे प्रत्येक फळांची फळझाडे त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी लावलेली आहेत. आजच्या तरुणांना त्यांचे आव्हान आहे, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीमध्ये काही पुरत नाही ही चुकीची गोष्ट आहे. बाजारात जे विकतं अशा गोष्टीचा अभ्यास करून जर शेती केली तर शेती ही सदैव नफा देणारीच आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकसारखीच पिके न घेता वेगवेगळी पिके घ्यायला पाहिजे असे आवाहन धनराज जाधव सरांनी केले. केमिकल विरहित फळ जर पाहिजे असतील तर धनराज रंगराव जाधव यांच्याशी संपर्क करा. मोबाईल नंबर 9764984706. जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब सारोळेकर. आणि तरुण शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये कृषी शेती ही पूर्ण हे म्हणणं एकदम चुकीची गोष्ट आहे. आपल्या जे बाजारात जे विकतं, आपल्या शेतामध्ये जे पिकतं आणि आपल्या जे झापतं त्याचा मेळ बसून जर तुम्ही केलं तर निश्चितच शेती ही वरदान आहे. आपण कोरोनाच्या काळात पाहिलं असं कंपनीच्या इटा खायची वेळ आली लोकांना, पण आपण शेतामध्ये शेतीवर सगळा देश जगला आहे. आता सोयाबीन पेरत गेला तर सगळ्यांना भाव कुठून मिळणार तुम्हाला? तुम्ही वेगळं काही लावा. जसं मी बाग केली, माझ्या याच्यामध्ये फणस आहे, जसं ते गावरान आंबे आहेत, देशी झाड आहेत, जांबाच आहे, तैवान पिंक गुलाब जांब आहे, त्याच्यानंतर गावरान लिंबू आहे, हापूस, केळ्या, लंगडा, जपानचा मियाजाकी, त्याच्यानंतर दसरी, केसर, चिक्कू, रामफळ, सीताफळ, आवळा, जांभूळण, अंजीर, डाळिंब असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे फळ बी आहेत जे की प्रत्येक ऋतूमध्ये आपण विकू शकतो आणि त्यावर आपला गुजारा होऊ शकतोय. त्याच्यानंतर झाड हे म्हणजे आपल्या एक आयुष्याची एक पॉलिसी आहे की जी आपण आज 4-5 वर्ष जपली तर नंतर आपल्याला बसून खाता येतं. तर आपल्याकडे किती प्रकारची जातीचे झाड आहेत? माझ्याकडे टोटल 20 प्रकारचे झाड आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्याकडे आंबा आहे, तर सध्या घडीला माझ्या याच्यामध्ये 15 गुंठ्यामध्ये 30 आंबे आहेत जे की 20x10 वर लावले आहेत. त्याच्यामध्ये मुख्याने केसर, दसरी, हापूस, लंगडा, गावरान, जपानचा मियाजाकी असे कलमी आंबे, निलमी, हापूस असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे एक झाड, बाकीचं अंजीर एकच झाड, त्याच्यानंतर लिंबोणीचं एकच झाड, जांभूळचं एकच झाड, आवळ्याचं एकच झाड, रामफळ, सीताफळ एकच झाड, चिक्कूचं एकच झाड. याला टोटल 8, 9, 10, 12 वर्षापर्यंत 10व्या वर्षी चंदन हे कापायला किंवा उपयोगाला येते. 10व्या वर्षी याला फक्त पाणी लागतं, हां कुठलं खत लागत नाही, काहीच लागत नाही. बरोबर आहे. पण काय म्हणतो त्याला खूप आहे बाजारात भाव, पण चोरा झाले भ्यावा असं काम. हो हो ज्यांना लागतं यांना करावं. खरं आहे. 4 वर्षाचं चंदन हे म्हणजे आता काय म्हणतो आपल्याला नशीबच नाही, नशीब बदलणारं वाण आहे. बरोबर आहे. ही कूटनीती आणि माणसाची वाईट कर्म हे असे असतात. बरोबर. एकमेका पडतच नाही. त्याच पतीने कापले बा, दुसऱ्या गोष्टीत पा कती मारली, असं कापून टाकले. कती हाणली. जनावर सांभाळ काही सांभाळ, काय सांभाळायचे असेल खरं आहे. मग त्रास आहे पुन्हा पुढे नाही करत ती जे काम होतं. म्हणजे शेतकऱ्याची पडगट. हो का? आणि ते होतं ते पिंक गुलाबी आहे. पिंक गुलाबी. त्याच्यानंतर जे फणस बघितलं चालू आहे, पुढच्या वर्षाला करून लागतात. करून हे लावायचा उद्देश म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या हे पैसे बचतसाठी जे करून कुंपण लावून होत नाही आपल्याला, ते काट्या म्हणून 15 डुकरं येऊन म्हणून लावलं होतं. बरोबर. याच्या उत्पन्नाची काही शाश्वत घेतली नाही आपण, पण त्या काट्या म्हणून लावलं होतं असं. बरोबर. आता हे त्याला आवरण म्हणून हे काठी तार लावला.